जय भवानी नगर येथील होलिकोत्सवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन आणि दहन करण्यात आलं। जय भवानी नगर येथील धर्मवीर आनंद दिघे उद्यानात होलिकोत्सवाचं उत्साहाने आयोजन करण्यात आलं होतं। अनेक वर्षांपासून ही परंपरा त्याच उत्साहात आणि आनंदात कार्यरत आहे। या उत्सवाचं आयोजन ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ अनंत भोईर तसंच माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर, युवा सेनेचे ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या सहकार्याने करण्यात आलं। या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे दरवर्षी न चुकता उपस्थित राहतात। या होलिकोत्सवाला येतात आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा देखील देतात। यावेळेस श्री विलास राऊत, मनोज साळवी, राजेश माने, दिलीप साळुंखे, सुभाष थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्व नागरिकांना, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि ही होळी उद्या रंगपंचमी धुळवड आहे। अतिशय नैसर्गिकरित्या पर्यावरणपूरक अशी होळी नागरिकांनी साजरी करावी अशा शुभेच्छा देतो, असं आवाहन करतो। आणि प्रदूषणमुक्त होळी आणि रासायनिक रंगमुक्त होळी आणि पर्यावरणपूरक रंगांची होळी या ठिकाणी नागरिकांनी साजरी करावी अशी शुभेच्छा देतो। ही होळी गेले 35 वर्ष माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री यांच्या हस्ते हिचं पूजन होतं आणि या ठिकाणी एक गाव एक होळी ही याची प्रथा आहे। आणि परंतु या ठिकाणी तुम्ही पाहता मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्साह, महिलांचा उत्साह या होळीच्या दरम्यान बघायला मिळतो। आणि त्याचबरोबर आपण या परिसरातील सर्व नागरिकांना मनापासून होळीच्या शुभेच्छा देतो। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।